लक्ष्मण हाके यांच्यावर 2 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत का सांगा? आज बीड जिल्ह्यातील तलवाडा गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे आणि गेवराई शहर येथे 2 ठिकाणी स्वयंघोषित ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल आणि महिलांचा अवमान करणाऱ्या विधानाबद्दल 2 ठिकाणी गुन्हे नोंद झालेत. यांनी महिलांच्या बाबतीत जरा बेताल वक्तव्य करणं थांबवावं. आमच्या महिला भगिनी, या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी बाबतीत सन्मान ठेवला पाहिजे आणि महिलांची प्रतिमा मलिन होईन असं कुणीही वागलं नाही पाहिजे. यासाठी आमच्या समाजाच्या भावना तीव्र आहेत. खूप महिला भगिनी सुद्धा समाजातल्या नाराज आहेत. खूप त्यांच्यामध्ये रोष आहे आणि हा रोष या 2 गुन्ह्याच्या माध्यमातून व्यक्त झालाय. तसेच येणाऱ्या काळात जर हाकेंनी समस्त महिला वर्गाची माफी मागितली नाही तर त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या रणरागिणी महिला हाकेच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आम्ही सुद्धा जोपर्यंत हाके सगळ्या महिला भगिनींची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने त्यांच्यावर गुन्हे नोंद करणं असेल किंवा त्यांना लोकशाही मार्गाने विरोध करणं असेल, हे सगळं आम्ही करणार आहोत. तरी या हाके किंवा इतर कुणीही कुठल्याही माणसाने महिलांची चुकून अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये, नसता त्यांना गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल. हे सुद्धा इशारा आम्ही या मराठा समाजाच्या वतीने देत आहोत. आता ऐका, कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय? आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की. आता तुम्ही आमचं दावा का नाही? 11 विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजे? आता हे काळात पात्र राहिले का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील शांदळकुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोर आहेत बरं का. हे काय बोलतोय? एन.डी. पाटील बोलले होते. एन.डी. पाटील, स्वर्गीय एन.डी. पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की शांदळकुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एन.डी. पाटील बोलले होते, मी नाही बरं का बोललो. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डहाळे लागले तुम्हाला. तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय कधी स्वीकारला का? तरी नंदीबाईवाल्याचा ढोलगा वेळ अडकवलंय आणि गडबडी गेलाय मागायला, किंवा आमच्या वासुदेवाचा टोप घातलाय, हरी विठ्ठल वासुदेव हलात वासुदेव हला वासुदेव हलात वासुदेव हला म्हणलं कधी तुम्ही? म्हणलं नाही एकदा? अरे तुम्ही कशात येता नक्की? तुम्ही विजयंती अ मधनं येता का, ब मधनं येता का, क मधनं येता का, ड मधनं येता? तुम्ही कधी मेंढपाळीचा व्यवसाय केला? तुम्ही कधी धोब्याचा व्यवसाय केला? अरे ऊसतोडीचं जाऊ द्या. आणि आम्ही मागास झालोय आणि आम्हाला ऐका की गायकवाड साहेबांना आम्हाला मागास ठरवलं होतं. तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा? बोलू त्या आलू त्याचा व्यवसाय कधी केला? नाही केला. अरे इकडं शांदळकुळी म्हणायचं, इकडं आम्ही क्षत्रियत्व मिरवायचं. आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हणला, दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं. अरे लाज वाटते विश्वास पाटील तुमचे. लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या जातीवादी मानसिकतेचे असाल असं वाटलं नव्हतं. पानिपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय. आम्ही आता तुम्हाला ओळखलंय. गावगाड्यातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणं, माझ्या धनगर बांधवांना सांगणं, बंजारा बांधवांना सांगणं, वंजारी बांधवांना सांगणं, तेली बांधवांना सांगणं, गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्याला सांगणं, ही आपली एकी कधी फुटू द्यायची नाही.